त्यांनी मराठा क्षत्रियांबरोबर रामोशी, कोळी, सोनकोळी, मुस्लिम, बेरड, महार, मांग, माळी या सगळ्या जातीतले लोक आणि शेतकऱ्यांमधून सैनिक आणि सरदार नेमले. सगळ्यांना समान स्थान होतं, गरिबांना स्थान होतं. दरारा असा होता एका तुकडीचा शिवाजी महाराजांच्या 500 लोकांची तुकडी, घाम फुटायचा सगळ्यांना. मुसलमान होते, 123 मुसलमान सरदार होते महाराजांच्या सैन्यामध्ये. सिद्दी इब्राहिम, सिद्दी जोहर, मसूद खान, अंबर वहाब, शमा खान, नूर खान बेगम, मदारी मेहतर, काजी हैदर, किती नावं सांगायची, अनेक. अंगरक्षक त्यांचे बॉडीगार्ड 3 मुसलमान होते. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं, हिंदूंनाही बरोबर घेतलं, मुसलमानांनाही बरोबर घेतलं. त्यांनी हिंदू मधल्या लहान लहान जातींना बरोबर घेतलं. शिवछत्रपती आग्र्यामध्ये तुरुंगात सापडले, पेटाऱ्यातून पळण्याचा घाट त्यांनी घातला आणि लोकांना तिथे तिथल्या संरक्षक जे पोलिसांना तिथले जे त्यांचे सैनिक मुघलांचे त्यांना संशय येईल म्हणून मदारी मेहतर नावाचा मुसलमान सैनिक महाराजांच्या अंथरुणावर महाराज बनून झोपला. त्या सगळ्या मुघलांना वाटलं महाराज झोपलेले आहे, महाराज पिटाऱ्यातून निघाला. नंतर हा मदारी मेहतर मुसलमान हा सुद्धा पोहोचला रायगडावर आणि महाराजांनी सांगितलं, माग तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, महाराज मला काय नको, फक्त ह्या सिंहासनाची जबाबदारी, त्याची साफ सफाई ही फक्त मदारी मेहतर करील, आणखीन कुणी नाही. काय माहिती, ही अशी माणसं होती. 12 बलुतेदार, बहिर्जी नाईक रामोशी, सदोबा माळी, संभाजी करवर धनगर, नेमाजी शिंदे धनगर, येसाजी गायकवाड माळी, शिवा काशी नावी, जीवा महालाल नावी, येसाजी कंक कोळी, सूर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंग्रे कोळी, बाजीप्रभू देशपांडे कायस्थ, मदारी मेहतर मुस्लिम, काजी हैदर मुस्लिम, रायप्पा महार, सिद्धाप्पा महार. हे अशी सगळी माणसं होती. तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला छत्रपती. पण आता वेगळंच चाललंय गड्या. छत्रपती शिवाजीचं नाव घेतात, शिवाजी महाराजांचं, आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात. मागच्या ऑगस्ट सप्टेंबर 2 महिने मला शिव्या देत होता हा तिथला नवा नेता. मी काही केलं नाही, बोललो नाही. पण बीडला त्याने आमदारांची घरं जाळली, ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जाळले, हल्ले केले, त्यांच्या बायका मुलांचे जीव धोक्यात घातले, राख रांगोळी केली त्यांच्या घराची. त्यावेळेला छगन भुजबळ तिथे गेला आणि जायच्या अगोदर आणि गेला आणि सांगितलं, आता छगन भुजबळ गप्पा बसणार नाही. तुम्ही अशा रीतीने जे ओबीसीना आणि या सगळ्या लोकांना वेठी धरू शकत नाही. त्यांची घरदारं जाळण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला? छगन भुजबळ तिथे गेला. अंबडच्या लोकांनी आले, भुजबळ साहेब मिटिंग घ्यायची. कुठे? या नवा जो नेता आहे ना त्याच्या अड्ड्यामध्येच, जवळच. म्हटलं येतो. 16 तारखेला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि 17 तारखेला अंबडला लाखो लोकांची जाहीर सभा घेतली. मी मग सांगितलं, मंत्री आमदार हे सगळं नंतर, पहिल्यांदा हा महाराष्ट्र वाचवला पाहिजे. आणि महाराष्ट्र सगळ्यांचा, कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. मराठा विना राष्ट्र, मराठा म्हणजे आपण सगळे, मराठा विना राष्ट्र गाढा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. हा महाराष्ट्र असा लोळापांगळा होऊन जाईल. गावागावातून हल्ले होत आहेत. आमच्या नाभिक बांधवांच्या दुकानावर हल्ले होतात.
लहान लहान मुलांची डोकी फोडली जात आहे. अनेक वेळा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. रात्री 12 वाजता SP ला फोन कर, याला फोन कर. काय चाललेलं, कशासाठी? तुम्हाला आरक्षण पाहिजे, जे काही कायद्याने आहे ते घ्या. आम्ही काही मागतच नाही. आम्ही सांगितलं आमच्या आरक्षणाला धक्का लागू नका. आम्ही काही मागत नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्या. खरं म्हणजे इथं मराठा समाज, तिथे पटेल, पाटीदार, आमका तिकडे जाट, ह्या सगळ्यांची मागणी होती OBC मध्ये. पण मोदी साहेबांनी 10% EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण दिलं. वरची सगळी आंदोलनं बंद. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10%मध्ये 8.5% मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळालं. त्याचा फायदा त्यांनी घेतला.